थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे। सह्याद्री अतिथीगृहावर थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही बोलावण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा आता ही बैठक महत्त्वाची मानली जाते। राज्य मंत्रिमंडळाची बैठक, या बैठकीत अनेक मोठे निर्णय सुद्धा होण्याची शक्यता वर्तवली जाते। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, थोड्याच वेळात आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होईल, काय अधिकची माहिती? निश्चितच नीलम, एकंदरीतच आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीला विशेष महत्त्व असेल, कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन तब्बल महिनाभर चाललेलं होतं। त्यानंतर ही पहिलीच कॅबिनेट बैठक पार पडत आहे। विशेष करून एप्रिल महिन्याची सुरुवात झालेली आहे, उन्हाच्या झळा लागत आहेत। शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी आणि गुरांसाठी असलेल्या चाराचा। त्यामुळे चारा डेपोंसंदर्भात असतील किंवा चारा छावण्यांसंबंधात जी चर्चा आहे ती आजच्या बैठकीमध्ये अपेक्षित आहे। दुसरीकडे महत्त्वाची गोष्ट म्हणजे औरंगजेबाच्या कबरीनंतर जे टार्गेट एकंदरीत राज्य सरकारने ठेवलेलं होतं, मे महिन्यापर्यंत संपूर्ण राज्यातील जे गड किल्ले आहेत ते अतिक्रमण मुक्त करायचे आहेत, त्याचा आढावा आहे तो आजच्या बैठकीत घेतला जाईल। आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट, राज्यातील नवीन वाळू धोरणासंदर्भातील जे आहे अंतिम टप्प्यात आलेलं आहे त्यावरतीही आज चर्चा होईल आणि पुढच्या कॅबिनेटमध्ये या वाळू धोरणाला मंजुरी मिळू शकते। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी असलेला चारा छावण्या असतील, पाण्याचा प्रश्न असेल, टँकरने पाणी पुरवठा करण्यासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय आहेत ते आजच्या बैठकीत होतीलच। याशिवाय आणखी कुठल्या घोषणा आणि निर्णय या बैठकीत होतात याकडे आपलं लक्ष असेल। जी नक्कीच चेतन, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।